हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज आहे 26 जानेवारी आणि वार आहे सोमवार आणि सकाळच्या वाजलेले आहेत 8. तर इथे मी आली आहे स्वयंपाक बनवण्यासाठी, कारण की नाश्ता वगैरे आज काही बनवला नव्हता. सकाळी वैभवदादा उठला आणि शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता ना, त्यासाठी मग तो गेला आहे आणि जाताना ना तो फक्त दूध आणि बिस्किट वगैरे खाऊन गेला आहे, कारण की तो बोलला की मी लगेच येणार आहे आणि फक्त कार्यक्रम संपल्या संपल्या मी लगेच येणार आहे असं म्हणून सांगितलं आणि फक्त दूध आणि बिस्किट खाऊन गेला. आणि त्यानंतर ना साहेब पण उठलेत आणि ते गेलेत एका कार्यक्रमाला. तर इथे ते लोक येईपर्यंत मी स्वयंपाक बनवून ठेवते. आणि आज काय पोहे वगैरे हे सगळं काही नाही बनवणार, तर डायरेक्टली भाजी आणि चपाती बनवणार आहे. तर भाजी इथे ना शेपूची भाजी आणि चपाती बनवायची आहे. तर त्यासाठी मी ना म्हणजे कालच म्हणजे शेपू, मेथी, पालक हे सगळ्या भाज्या आणल्या होत्या आणि सगळ्या भाज्या मी निवडून व्यवस्थित मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. तर आता भाजी कट करून घेतली आणि आता पटकन त्याला फोडणी देते. साधी सिंपल अशी मी मेथीची आणि शेपूची भाजी जी आहे ना, त्याची रेसिपी मी एकच सारखी मी बनवते. तर पण ना एवढे मात्र आहे की मला ना शेपूची भाजी अजिबात आवडत नाही. एकच अशी भाजी आहे जी मला अजिबात खाऊशी वाटत नाही, कारण की त्याच्याने ना ते ढेकर वगैरे येतं आणि कसं तरी ते मला आवडतच नाही अजिबात. मेथीची भाजी मी आवडीने खाते, पण शेपूची भाजी अजिबात आवडत नाही मला. बाकी कुठल्याही भाज्या असू द्या मी खाईन, पण ना शेपूची भाजी मला काय माहिती पहिल्यापासूनच आवडत नाही. तर आता इथे शेपूला फोडणी द्यायची होती, पण नंतर लक्षात आलं की शेंगदाण्याचं कूट संपलं आहे. तर आता एकदमच मी शेंगदाण्याचं कूट बनवून घेणार आहे. त्यासाठी शेंगदाणे घेतले आणि शेंगदाण्यामध्ये ना कधी-कधी ते ऑरेंज कलरचे खडे वगैरे पण असू शकतात आणि कधी-कधी असं चुकून जर एखादा खडा गेला ना, मग पूर्ण तेवढं शेंगदाण्याचं कूट फेकून द्यावं लागतं, असं होतं. म्हणजे ना एकदा माझ्यासोबत तसं झालं होतं की मी ना शेंगदाणे असं वर निवडले आणि त्याच्यामध्ये ना तो असा शेंगदाण्यासारखाच सेम टू सेम कलरचा खडा वगैरे होता वाटतं. तर ना ते ना मला दिसलंच नाही आणि ते शेंगदाणे ना असंच वाटले गेले. तर त्याच्यामध्ये ना खरखर खरखर लागत होती प्रत्येक भाजीमध्ये. तर मग नंतर ना म्हणजे नाईलाजाने ते थोडंसंच कुठं होतं, पण ते फेकून द्यावं लागलं होतं मला. त्यामुळं मग त्याच्यानंतर मी सावधच राहते एकदम. आणि त्यानंतर ना मग मी वापस एकदा शेंगदाणे असं वाटायला घेतले आणि त्यामध्ये चेक केलं तर ना असं ऑरेंज कलरसारखं असं ते हे नसतं का गारगोटी, तसं होतं ते खडे. आणि तेव्हापासून ना मग एक मनात भीतीच बसली आणि ना कधीच असं मी शेंगदाणे असं न बघता, न चेक करता, असं न निवडता मी कधीच भाजत नाही शेंगदाणे. आणि एकदा म्हणजे कुठून म्हणजे काही असलं ना, तर एकदा माणसाला झटका भेटला ना, तर मग माणूस सावधच राहत असतं, असं होतं. तर ना कुठल्याही बाबतीमध्ये ते चेक केल्याशिवाय, नीट व्यवस्थित केल्याशिवाय ते हे करत नाही मी, हलगर्जीपणा करत नाही अजिबात. तर आता शेंगदाण्याचं म्हणजे शेंगदाणे भाजून वगैरे ठेवले होते मी, पण तेवढ्यात अनुताई उठली आणि ती बोलली की मला चपाती बनवून दे, कारण की रात्रीची भाजी होती. तर ती बोलली की मी रात्रीची भाजी आणि चपाती वगैरे खाईन, तर मला बनवून दे बोलली. तर मग आता तिच्यासाठी चपाती बनवून घेते. तर आता इथे बनवणार आहे शेपूची भाजी. त्यासाठी मी इथे ठेचलेला लसूण घेतला आहे. 8 ते 10 पाकळ्या होत्या ठेचलेल्या. तर लसूण टाकला अगोदर ऑइलमध्ये आणि ऑइल ना एकदम असं मध्य याच्यामध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे जास्ती गरम पण नाही आणि जास्ती थंड पण नाही असं. म्हणजे एकदम मीडियम टेम्परेचर आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ना कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्यानंतर ही स्वच्छ धुतलेली आणि चिरलेली शेपूची भाजी याच्यामध्ये टाकली. तर सुरुवातीला ना तुम्ही राईजिरे पण याच्यामध्ये टाकू शकता, पण आता राईजिरे सध्या संपले होते माझ्याकडे, त्यामुळं राईजिरे नाही टाकले मी, डायरेक्टली लसूण टाकला. तर आता भाजी टाकल्याच्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट. तर 4 चमचे शेंगदाण्याचं कूट इथे मी घेतलेलं आहे. आणि ही आहे मुगीची डाळ. तर मुगीची डाळ ना बराच वेळ झालं भिजलेली होती आणि चांगली भिजलेली होती, त्यामुळं मी इथे आता डायरेक्टली अशीच ॲड केली मुगीची डाळ. याला शिजवत बसायची गरज वगैरे नाही लागली डाळीला. आणि आता ना ह्या भाजीला म्हणजे पाणी वगैरे पण टाकायची गरज नाही, तर डायरेक्टली ही भाजी शिजून निघते. आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलं आहे चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर ना याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सगळी भाजी व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर
याच्यावरती आता एक ताट ठेवून द्यायचं. तर भाजी ना स्लो गॅसवरती शिजवून घ्यायची व्यवस्थित आणि पाणी वगैरे टाकायची गरज नाही पडत. जर लागले गरज तर थोडंसं पाणी टाकायचं, जास्ती पाणी टाकायची गरज नाही लागत. तर आता इथे बाजूलाच भाजी शिजत आहे, तोपर्यंत मी सगळा जेवढा काही पसारा काढला होता ते पसारा पटापट आवरून घेते. कारण की एखादी भाजी किंवा काही बनवायचं म्हणलं ना तर किचनवरती भरपूर पसारा होतो. आणि आता पटापट मी हे पसारा काढून घेते आणि किचन जे आहे ते स्वच्छ पुसून घेते. आणि ना जेव्हा पण गॅस स्टोव गरम असेल ना, म्हणजे नुकतंच बंद केलेला असेल किंवा चालू असेल काही शिजणं वगैरे, तर तेव्हा ना कधीच असं ओला डस्टर वगैरे कधीच फिरवायचा नाही गॅस स्टोववरती. कारण की काचेचे हे असतं ना गॅस स्टोव, त्यामुळं. बाकी स्टीलच्या ह्याच्यावरती फिरवलं तर काही हे नाही, पण ना काचेच्या शेगडीवरती ना डायरेक्टली असा ओला कपडा फिरवायचा नाही गरम शेगडीवरती. त्यामुळे इथे ना मी सुक्कं डस्टर फिरवलं पूर्ण. आणि जेवढं काही कचरा वगैरे पडला होता, जेवढं काही थोडंफार काय होईना सांडतंच काही ना काहीतरी, तर ते सगळं मी डस्टरने झाडून घेतलं. आणि त्यानंतर आता काम आहे भांडे घासायचं, तर भांडे घासून घेते आता पटकन. आणि त्यानंतर ना साहेब पण बाहेरून आले होते आणि वैभवदादा पण आला. सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. आणि आता ही ना दुपारची वेळ आहे, म्हणजे 12 वाजलेले आहेत. आणि इथे ना मी हे काम करायला सांगितलं आहे साहेबांना. कारण की ना आजच्या दिवस सुट्टी आहे, त्यामुळं मग म्हणलं की हे काम रखडलेलं होतं ते करून घ्या. तर ॲक्च्युली काम हे आहे की ना इथे पडदा लावायचा आहे. तर भरपूर दिवसापासून हे काम सांगितलं होतं मी, पण ना वेळच भेटत नव्हता त्यांना. पण आज मी आवर्जून हे काम करायला सांगितलेलं आहे. तर इथे ना ॲक्च्युली ट्यूब होती अगोदर, ट्यूब काढली आणि त्यानंतर इथे आता पडद्यासाठी ते असतं ना ते ब्रॅकेट, ते बसवायचं काम चालू आहे. तर पडदा बसवण्याचं कारण की ना असं व्हिडिओ वगैरे बनवायचा असेल ना सकाळच्या टायमाला वगैरे, तर असं बाहेरून कोवळं ऊन वगैरे आलं की मग ना जे काही किचनमध्ये मी काही काम दाखवेन ना ते पूर्ण काळं काळं दिसायचं ऊन पडल्यामुळे. म्हणून आता इथे पडदा लावून बघणार आहे. पडदा लावल्यामुळं थोडासा व्हिडिओ क्लिअर येईल किचनमधला, असं मला वाटतंय. तर आता इथे चालू आहे पडदा लावण्याचं काम. या ठिकाणी मम्मीचा मूड बिघडलेला आहे. आता मोठं भांडण होणार आहे, मारामारी होणार आहे. मम्मी कुणा तर मारणार आहे. मी काय I eating chutney bhakar because I don't like शेपू भाजी. आता कसं आला, तसंच मला पण भाज्या नाही आवडत म्हणून मी खाते. नाही ना ते ढेकर येते. अरे उलट ती ढेकर किती छान वाटते. आम्हाला तर असं वाटते ती ढेकर यावी अजून. हे घे पप्पा. तर इथे ना दिवसभर आमचं हे काम चालू होतं पडदा लावण्याचं. आणि याच्यातच जवळजवळ 4 वाजल्या होत्या. आणि 4ला आमच्या पंचशील ग्रुपची एक मीटिंग होती, तर ती मीटिंग अटेंड करायची होती. तर त्यानंतर आम्ही मीटिंग वगैरे अटेंड केली. आणि मीटिंग नाही म्हणता 2-2.5 तास चालत होती मीटिंग. त्यानंतर मग आम्ही ना पंचशील ग्रुपच्या लेडीज लोकांनी एक डान्स बसवलेला आहे. म्हणजे आता 7 फेब्रुवारीला आम्ही माता रमाई जयंती, राजमाता जिजाऊ जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंती ही संयुक्त जयंती आम्ही साजरी करत असतो. तर ती जयंती साजरी करण्यासाठी आम्ही लेडीज लोकांनी एक डान्स बसवलेला होता. आणि इथे त्याची प्रॅक्टिस चालू झालेली होती. म्हणजे जेवढे जेंट्स लोक होते त्यांनी मीटिंग वगैरे केली आणि ती लोक गेली घरी. आणि त्यानंतर इथे आता आमची प्रॅक्टिस चालू आहे. आणि ह्या डान्सला ना कोरिओग्राफ केलं आहे आमच्या टीम लिडरच्या लहान भावाने, आणि त्यांनीच आम्हाला डान्स वगैरे शिकवला. तर अशा प्रकारे आमची प्रॅक्टिस वगैरे झाली. आणि ही प्रॅक्टिस होण्यासाठी 9:30 वाजल्या रात्रीच्या. आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.